बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या मेसच्या इमारतीवर विमान कोसळलेलं होतं। ज्या वेळेला विमान दुर्घटनाग्रस्त झालं, इमारतीवर ज्या वेळेला ते विमान कोसळलं त्यावेळेला जे वैद्यकीय शिक्षण घेणारे एमबीबीएसचे विद्यार्थी होते ते जेवत होते हॉस्टेलच्या मेसमध्ये असं समजतंय। आणि त्याच दरम्यान हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं, ज्यामध्ये काही विद्यार्थी जे आहेत वैद्यकीय शिक्षण घेणारे जखमी झाल्याचं समजलेलं आहे। काहींचा मृत्यू देखील झाल्याची भीती वर्तवली जाते। या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी जी माहिती समोर आलेली होती, 52 मृतदेह बाहेर काढण्यामध्ये आपत्कालीन यंत्रणांना यश आलेलं होतं। आणि अत्यंत दुःखद बाब म्हणजे हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। अधिकृतरित्या आतापर्यंत या संदर्भातली कोणतीही माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून जाहीर करण्यात आलेली नाही। या संदर्भातल्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स लोकशाही मराठीवर आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत तातडीनं फोनवरून संवाद साधलेला होता। नागरी उड्डाण मंत्र्यांसोबत संवाद साधलेला होता आणि त्या दृष्टीनं तातडीनं पावलं उचलली गेलेली होती। आपत्कालीन यंत्रणा या घटनास्थळी तातडीनं दाखल झालेल्या होत्या। एनडीआरएफची सुद्धा 2 पथकं घटनास्थळी दाखल झालेली होती। यावेळेला या सगळ्या दुर्घटनेनंतर आता केअर स्टार्मर जे यूकेचे पंतप्रधान आहेत त्यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट केलेली आहे। त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात एक्स वर आपली पोस्ट केलेली आहे। द सीन्स इमर्जिंग ऑफ अ लंडन बाउंड प्लेन कॅरिंग मेनी ब्रिटिश नॅशनल्स क्रॅशिंग इन द इंडियन सिटी ऑफ अहमदाबाद are devastating. I am being kept updated as the situation develops and my thoughts are with the passengers and their families at this deeply distressing time. अशा आशयाचं ही जी पोस्ट आहे एक्स वर केलेली आहे यूकेच्या पंतप्रधानांनी। आपले प्रतिनिधी अविनाश डेगसकर आपल्या सोबत आहेत सध्या। त्यांच्याकडे नेमक्या काय अपडेट्स आहेत सध्याच्या आपण त्या जाणून घेऊया। अविनाश, काय नेमकी अपडेट आहे सध्या तुमच्याकडे? सध्या रेस्क्यू करण्याचं काम सध्या अजूनही सुरू झालेलं आहे। तिकडे मोठ्या प्रमाणावर मलबा जो पडलेला होता तिथून काही जखमी झाले असतील त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। पण ही दुर्घटना आहे ती फारच मोठी आहे, कारण अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच म्हणजे अगदी 7 किलोमीटर अंतरावर काही मिनिटातच हे विमान कोसळलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन बघताय किंवा आपले बघतायत तर त्या कोणी जखमीचा आकडा हा फार मोठा असू शकतो। मृतांचा आकडा आपल्याकडे आलेला आहे तो 50हून अधिक असण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे। या विमान प्रवासात मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक होते, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत किंवा त्यांना रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। त्यासोबतच क्रू मेंबरची नावंही समोर आलेली आहेत। जे पायलट होते त्यांची नावं आलेली समजत। महत्वाची माहिती म्हणजे ज्या रहिवासी एरियात हे विमान कोसळलेलं आहे त्या रहिवासी इमारती काही जमीनदोस्त झालेल्या आहेत। एक डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग आहे ती आगीच्या भक्षकाने पडलेली आहे। त्यात काही जण डॉक्टर इंटर्न डॉक्टरही त्यात होते, राहत होते। मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल विमानतळावर हे विमान कोसळलेलं आहे, त्यामुळे तिकडचाही आकडा हा मोठा असू शकतो। दुपारची वेळ होती, ते डॉक्टर बीजे मेडिकल कॉलेजमध्ये हे 15 डॉक्टर जखमी झालेले होते। दुपारची वेळ होती, हे डॉक्टर जेवण करत होते ही माहिती मिळते। अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजवर हॉस्टेलवर हे विमान कोसळलेलं आहे। त्याची ही दुर्घटना ही मोठी असू शकते, जखमीचा आकडा वाढू शकतो। ज्या क्रू मेंबर मध्ये मराठी 2 नावं समोर आलेली आहेत या विमानात जी होती, ही सर्व अपडेट आपल्या सध्या आलेले आहेत। त्यासोबतच स्वतः अमित शहा केंद्रीय गृहमंत्री हे स्वतः अहमदाबादमध्ये थोड्या वेळात पोहोचतात आणि झालेल्या घटनेचा आढावा घेतात। हा अपघात होता, ही दुर्घटना होती की घातपात होता याची माहिती आता केंद्राकडनं घेतली जाते। यासाठी वरिष्ठ अधिकारीही इकडे पाठवले जातात, अहमदाबादमध्ये पाठवले जात आहेत आणि नेमकं काय झालं याची माहिती घेण्याची प्रयत्न चालू झालेत। 230 प्रवासी प्लस 12 क्रू मेंबर अशी ही प्रवासी क्षमता असलेल्या विमानात होती। त्यानंतर ड्रीमलाइनर 787 ही फार मोठं बोईंगचं विमान असतं। यात या 300 प्रवाशांची क्षमता असते आणि यात हे 242 सर्व प्रवासी प्रवास करत होते। त्यामुळे याच्या नेमका जखमींचा आकडा किती, मृतांचा आकडा किती होणार याची अपडेट मिळत राहील
आणि त्यासोबत मोठे राजकीय नेते असं म्हणतात माजी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे आपल्या कुटुंबासोबत लंडनला जात होते अशी माहिती मिळत आहे. तेही जखमी झालेत, ही माहिती आता सध्या आलेल्या आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे आणि त्यासोबतच या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये कोण वाचलेला आहे किंवा कोण जिवंत आहे त्याची माहिती घेतली जाते आणि मोठ्या प्रमाणावर या रेस्क्यू ऑपरेशनला केंद्राकडनंही मदत दिली जाते. एनडीआरएफच्या 4 टीम तिकडे झालेल्या आहेत. सुरत, अहमदाबाद यासोबतच मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या असलेल्या फायर ब्रिगेडच्या टीम तिकडे दाखल झालेल्या आहेत आणि ह्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी प्रयत्न करत आहेत. आजूबाजूची हॉस्पिटल सगळे या जखमींना घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये लोक पोहोचतात आणि त्यासोबत अधिकची माहिती येते की वैमानिकांनी शेवटच्या क्षणी मे डेला या काय विमानाचे वैमानिक सुमित सुब्रवाल यांनी शेवटच्या क्षणी मेडेला कॉल केलेला होता. हा आंतरराष्ट्रीय आपत्कालीन कॉल असतो. जे विमान गंभीर संकटात असताना आपत्कालीन मदतीची गरज असते तेव्हा हा पायलट पाठवतो, कारण हा फ्रेंच शब्द आहे. मेडे हा फ्रेंच शब्द आहे. जेव्हा कुठल्याही रिजन मध्ये किंवा आंतरराष्ट्रीय परिघात जेव्हा जे विमान असतं हवाई क्षेत्रात असतं त्यावेळेला हा शब्द बोलला जातो. हा 3 वेळा शब्द बोलला जातो, मे डे मे डे मे डे, ज्याचा अर्थ असा असतो की आम्हाला वाचवा, आम्ही संकटात आहोत. आणि अशा पद्धतीची माहिती आपल्या आता हाती येत आहे. ठीक आहे अविनाश, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभार. याच सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं घेत राहणार आहोत. मात्र काही वेळापूर्वी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.